आणि बातमी नाशिकातून। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकावर आयकरने छापेमारी केलेली आहे। आयकर छाप्यात 26 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे। तर सलग 3 तास ही आयकरची छापेमारी सुरू होती। नाशिक शहरातील सराफ व्यावसायिकाकडे गेल्या 2 दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। तर नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानावर तसेच त्यांच्या निवासस्थानावर आणि इतर ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली आहे। तर यात 26 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकावर आयकरने छापेमारी केलेली आहे आणि यात तब्बल 26 कोटींची रोकड जप्त केली आहे। या संदर्भात अधिकची माहिती। आयकर विभागाची एक मोठी ही कारवाई म्हणावी लागेल। मागच्या 2 दिवसांपासून नाशिकच्या एका मोठ्या सराफा व्यावसायिकावरती आयकर विभागाने छापा टाकला आणि या संपूर्ण छापेमारीमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जे आहे आयकर विभागाच्या जे हाती लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। 26 ते 27 कोटी रुपये जे आयकर विभागाच्या हाती लागलेले आहे आणि हे कॅश मोजण्यासाठी जवळपास 12 तास आयकर विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांना लागल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं आहे। मागच्या 2 दिवसांपासून ही संपूर्ण कारवाई नाशिकमध्ये चालू होती आणि काही डॉक्युमेंट्स सुद्धा या ज्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलेला आहे। नाशिक, जालना, जळगाव अशा विविध एकूणच भागातील अधिकाऱ्यांनी ही संपूर्णपणे कारवाई केलेली आहे। आज सुद्धा डॉक्युमेंट्स आणि काही या सगळ्या संदर्भात तपासणी जे आहेत अधिकारी करत आहेत। पण पुन्हा एकदा एक मोठी कारवाई नाशिकमध्ये एकूणच आयकर विभागाचं आपल्याला बघायला मिळत आहे। जी धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।